नमस्कार मैत्रिणींनो, सुनीता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरवा भेंडी। मी अशी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। 2 माणसासाठी ही पुरेशी आहे भेंडी। अशी धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेली आहे। नंतर असे बारीक कट मारून घेतलेला आहे। बघू शकता कवळी भेंडी घेतलेली आहे मी। आता इकडे मी वाटण करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये एक कांदा, एक टोमॅटो आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक लसूण घेतलेले 7-8 कल्या लसणाच्या घेतलेल्या आहे। 1 इंच अद्रकचा तुकडा घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर जिरे घालून मी अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे। चला तर मग भरवा भेंडी बनवायला घेऊया। सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवलेली आहे। गॅस ऑन करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घेतलेला आहे। आता आपलं तेल चांगलं कडकडीत होईस्तोपर्यंत आपण आता तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण ही भेंडी घालून घेऊया। तिला चांगली अशी आपण फ्राय करून घेऊया। अशी मऊ झाली पाहिजे। मऊ होईस्तोपर्यंत आपण हिला चांगली फ्राय करून घेऊया। ही भेंडी छान अशी फ्राय झालेली, आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया। पुन्हा एका मिनिटासाठी असं तिला परत फ्राय करून घेऊया। थोडंसंच मीठ घालायचं आहे। आता आपली भेंडी छान अशी फ्राय झालेली आहे। आता आपण हिला काढून घेऊया। प्रकारे आपली भेंडी आपण काढून घेतलेली आहे। आता त्याच कढईमध्ये आपण अजून 2-3 चमचे तेल घालून घेऊया। मध्ये घालून घेतलेले जिरे, थोडीशी मोहरी, कढीपत्ता घालून घेतलेलं आहे। वाटण करून घेतलेलं 5 मिनिटांसाठी याला आपण तेल सुटेपर्यंत असं परतून घेऊया। हा मसाला त्याच्यामध्ये आपण कच्ची मिरची वगैरे कच्चे सगळे सामग्री घातलेली आहे ना, त्यासाठी याला आपण छान असं परतून घेऊया तेल सुटस तोपर्यंत। जे नाका मोडून भेंडी खातात ना, त्यांच्यासाठी ही भेंडी खूप सुंदर आहे आणि सगळे अगदी आवडीने खाऊ शकतात ही भेंडी। आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळदी पावडर घालूया। याच्यात घालूया लाल तिखट, कांदा लसूण मसाला, याच्यामध्ये जाईल धनिया पावडर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। आता याला आपण असं छान असं फ्राय करून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी घातलेलं आहे। अशा प्रकारे जर भेंडी केली ना तर खूप सुंदर अशी लागते। कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये मैत्रिणींनो नक्की सांगा, कशी झाली ही भेंडी। प्रकारे आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे भरवा भेंडीची। कोणी याच्यामध्ये ना भेंडीमध्ये मसाला भरून पण करतात, पण तो मसाला बाहेर निघतो म्हणून मी अशा प्रकारे बनवत राहते। तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता, कमी जास्त। आता हे आपला मसाला तयार झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण ही भेंडी घालून घेणार आहोत। अशी पूर्ण मसाला त्याच्यामध्ये बसतो। आता शेवटी थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि हा गोडा मसाला घालून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपली ही भेंडी तयार झालेली आहे।